नमस्कार. युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या बनवतोय. करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. आता वडी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन येतं, पाक जमेल का, वडी चांगली सेट होईल का, की मिश्रण वाया जाईल. ही कोणतीही शंका मनात न ठेवता आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण इथं मी प्रमाण तर अगदी परफेक्ट दिले, पण वडी करत असताना अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे वडी चुकण्याचा प्रश्नच नाही. या आधी जर तुम्ही खोबऱ्याची वडी बनवली असेल तरी सुद्धा माझ्या पद्धतीनं इतक्या सोप्या पद्धतीने वडी नक्की करून बघा. ही पद्धत तुम्ही दरवेळेला वापराल. आणि जर नवशिके असेल तर इथं दिलेलं प्रमाण आणि सांगितलेलं टायमिंग अगदी व्यवस्थित फॉलो करून ही वडी नक्की बनवून बघा. 100% पहिल्या प्रयत्नात अगदी व्यवस्थित जमेल. वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर साहित्य आपल्याला जास्त लागणार नाही, अगदी 2 ते 3 साहित्य आपल्याला इथे लागणार आहेत. त्यामुळे साहित्य बघत बसण्यापेक्षा पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय, यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे ओल्या नारळाचा चव. तर इथं मी ओल्या नारळाचा चव घेताना आपले जे स्टँडर्ड मेजरिंग कप असतात 250 ml चे, त्याने हे मोजून घेतलंय. अगदी दाबून गच्च भरून घ्यायचंय. मेजरिंग कपने मोजाल तर 1 कप हा ओल्या नारळाचा चव आहे आणि वजनी प्रमाणात 150 ग्रॅम ओल्या नारळाचा चव आहे. आता याला एका पॅन मध्ये काढून घेऊयात. आता लगेचच यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण कप साखर. तर साखर इथं कपने मोजून घेतली तर पाऊण कप आहे आणि वजनाने मोजून घ्यायची तर 150 ग्रॅम ही साखर आहे. आता दोन्हीचं प्रमाण सारखं कसं काय, तर खोबरं हे वजनाने हलकं असतं आणि साखर ही वजनाने जड असते. त्यामुळे पाऊण कप जरी साखर घेतली असती तरी त्याचं वजन 150 ग्रॅम आहे. तर आता ही साखर सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. साखर घालून घेतली. आता यामध्ये घालायचे आपल्याला दुधावरची साय. तर इथं मी पाव कप दुधावरची साय घेतले. साधारण 2 लिटर दुधावरची ही साय आहे. आता एकाच दिवशी तुमच्याकडे एवढी साय नसेल तर 2 दिवसाची साय एकत्र फ्रीजमध्ये साठवून ठेवून वापरली तरी पण चालेल. दुधावरची साय वापरायची नसेल तर पाव कप दूध सुद्धा वापरू शकता. पण साय वापरली की वडीला छान खाव्याचं टेक्स्चर येतं, त्यामुळे शक्य झाल्यास नक्की दुधाची साय वापरा. तर आता ही साय सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. यासोबत घालूयात 1 चमचा साजूक तूप. आता गॅस कमी करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकत्र करून शिजवून घ्यायचंय. गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहून परतून घ्यायचंय. हे मिश्रण शिजवत असताना आपल्याला गॅस कुठेच मोठा किंवा मध्यम करायचा नाहीये. गॅस कमी ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहून असंच परतून घ्यायचंय. जोपर्यंत या मिश्रणाचा एकत्र गोळा होत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचंय. तर हे पहा, साधारण 1 मिनिट झालं असेल. सतत हलवत राहून हे मिश्रण मी परतून घेतलं. साखर आता विरघळले, त्यामुळे मिश्रण सैल पडले. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर आता साखर विरघळली, याला पुन्हा एक थोडा वेळ परतून घेऊयात. हे परतत असताना सतत हलवत राहायचंय आणि गॅस कमीच ठेवायचा. जर खूपच गॅस कमी असेल मध्यम ठेवला तरी पण चालेल, पण खूप मोठा नका ठेवू, नाही तर मग साखरेचा रंग बदलतो आणि वडी पांढरी शुभ्र दिसत नाही. तर आता हे मिश्रण परतून घेतोयस तोवर आपण काय करूयात, या ताटाला थोडंसं तुपाने ग्रीस करूयात. ताटाला तुपाने ग्रीस करून घेतलं हे बघा. आता मिश्रण सतत हलवत राहून आपल्याला याला शिजवून घ्यायचं. आज आपण इथे जी नारळाची वडी करतोय ना, त्यामध्ये मी कोणतेही फ्लेवर्स ऍड केलेले नाही. खोबऱ्याचा जो मूळचा स्वाद असतो ना, त्या स्वादामध्ये आज आपण ही खोबऱ्याची वडी बनवतोय. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता. तर हे पहा, साधारण 9 ते 10 मिनिटं झालेत. मिश्रण मी कमी गॅसवरतीच परतून घेतलंय आणि आता तुम्ही हे मिश्रण बघू शकता. छान घट्ट होऊन आलेलं आहे. एका ठिकाणी गोळा होतोय आणि हळूहळू पॅन सोडताना तुम्हाला दिसत असेल. सुरुवातीपासून म्हणाल तर जवळपास 10 ते 11 मिनिटं झाली हे मिश्रण मी हलवून घेतलं किंवा चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्हाला कदाचित एखादा मिनिट कमी जास्त लागू शकतो, पण 10 ते 11 मिनिटांमध्ये मिश्रण त्या पद्धतीनं असं गोळा होऊन एकत्र येतं आणि मिश्रण. तर इथं आपलं हे खोबऱ्याच्या वडीसाठीचं मिश्रण तयार झालं. आता तूप लावून ठेवलेलं जे ताट आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर नॉनस्टिकचं आपण पॅन घेतलं नव्हतं, स्टीलचं आहे, तरी सुद्धा मिश्रण सगळं व्यवस्थित निघालेलं आहे. आता इथं स्पॅच्युलाला थोडंसं तूप लावून घेऊयात. स्पॅच्युला नसेल तर सपाट बुडाची वाटी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे मिश्रण एकसारखं या ताटामध्ये पसरवून घेऊयात.
तर आज मी वडी थोडीशी पातळ करते, त्यामुळे पातळ असं याचा थर करते। तुम्हाला वडी किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार हे मिश्रण तुम्ही पसरून घेऊ शकता। इथे आपण जी ओल्या नारळाची वडी बनवतोय ती अगदी पांढरी शुभ्र आणि प्लेन फ्लेवरची बनवतोय, त्यामुळे इथे मी सुकामेवा सुद्धा वापरलेला नाहीये। तुम्हाला जर आवडत असेल किंवा हवं असेल तर तुम्ही याच्यावरती थोडासा सुकामेवा पसरून घेऊ शकता। पण खरं सांगू का, खोबऱ्याची वडी आहे तशीच खायला खूप छान लागते। तर इथे आपण याला काहीही लावलेलं नाहीये, फक्त हाताने एकसारखं पसरून घेतलंय। तर याला मी पसरून घेतलं। आता हे मिश्रण खूप गरम आहे, याच्या वड्या आत्ताच आपल्याला कट करायचे नाही, याला थोडंसं कोमट करून घेऊयात आणि मग हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायचे। लक्षात घ्या, मिश्रण पूर्ण गार होईपर्यंत वाट बघायची नाही। मिश्रण कोमट असतानाच हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या। मिश्रण कोमट आहे तोवर वड्या कट करून घेतल्या की पुन्हा याला गार करून घ्यायचंय आणि मग आपल्याला ताटातून वडी डिमोल्ड करायची। तर आता याला थोडंसं कोमट होऊ देऊ। तर हे पहा, वडीचं मिश्रण हलकंसं कोमट झालंय, अजून गार झालेलं नाहीये। आता याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही वडीला देऊ शकता। तर इथं मी थोड्याशा शंखाकृती आकारामध्ये ह्या वड्या कट करते। इथं उभ्या रेषा मारून घेतल्या। आता रेषा या आडव्या धरायच्यात आणि या रेषांमधली शेवटची आणि वरची जी रेष आहे ती अपोजिट साईडला जोडायची आणि पुन्हा एकसारख्या रेषा यामध्ये मारून घ्यायच्या, म्हणजे मग शंखाकृती एकसारख्या वड्या तयार होतात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता। इथे आपण संपूर्ण वड्या कट करून घेतल्या। आता याला गार करून घेऊया। वडी गार होण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो। अर्धा पाऊण तासानंतर वडी पूर्णपणे गार होते, आपण याला डिमोल्ड करू शकतो। पण खरं सांगू का, वडी पूर्ण सेट व्हायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो। वडी जितका जास्त वेळ तुम्ही सेट होण्यासाठी द्याल ना, तितकीच वडी छान ठिसूळ आणि खुसखुशीत अशी तयार होते। आता हे मिश्रण 1 तासाभरानंतर तुम्हाला साधारण मऊसूत जाणवेल, पण जसा वेळ जाईल म्हणजे साधारण 1-1.5 तासानंतर वडी तुम्हाला छान ठिसूळ आणि खुसखुशीत अशी दिसायला लागेल। तर मी जवळपास 1.5 तासानंतर तुम्हाला दाखवते वडी कशा पद्धतीने दिसेल। तर हे पहा, मिश्रण ताटात पसरवल्यापासून आतापर्यंत बरोबर 1.5 तास झालेला आहे। पॅन न लावता मी इथं हवेला चांगल्या सुकवून घेतल्या। आता सुरीच्या साह्याने पुन्हा एकदा याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि ताटातून वडी डिमोल्ड करायची। वडी तुम्ही बघू शकता, अगदी काट याचे व्यवस्थित आहेत। छान अशी वडी आपली तयार झालेली आहे। मी तुम्हाला आणखीन एक वडी दाखवते। हे पहा, अगदी परफेक्ट आकार आहे, परफेक्ट टेक्स्चर आहे, परफेक्ट रंग आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते। या पद्धतीने नक्की करून बघा। ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तर आता थोडंसं यामध्ये ओलसरपणा आहे, आणखीन एक 15-20 मिनिटानंतर अजून ठिसूळ आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार होईल। तर अशा पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नेहमी कळवत राहा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।